नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात. तर आता तन्वी आणि अश्विन घरी भांडण करत व प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागत घरामध्ये जागा मिळवतातच शेवटी. पण सायलीही काही कमी नाही. आता तन्वी घरामध्ये आली आहे म्हटल्यावर सायलीही तिला तिच्याच भाषेमध्ये उत्तर देते आणि घरातील वातावरणही तिच्यामुळे बिघडणार नाही याची पुरेपूर काळजी ती घेते. त्यामुळे आता एपिसोड पूर्ण पाहायला विसरू नका आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तर आता अश्विन जो असतो तो प्रतापसोबत भांडत असतो की तुम्ही जर मला या घरामध्ये घेणार नसाल वगैरे तर मग मला आता कोर्टाच्याच भाषेमध्ये तुम्हाला उत्तर द्यावं लागेल वगैरे. आणि मला तन्वीनेच याची आठवण करून दिलेली आहे की या घराचा मुलगा म्हणून हा माझा अधिकार आहे, हक्क आहे वगैरे. तर आता त्याच्या अशा वाटण्यांच्या, अधिकारांच्या बोलण्यामुळे सर्वच जण खरं तर कोणालाच विश्वास बसत नसतो की अश्विन हे काय बोलतोय. तर तन्वी मात्र फार खुश असते. आता मात्र कल्पनाला हे सगळं सहन होत नाही आणि ती परमेश्वर बोलतच खाली बसते. तर आता सायली जी असते ती कल्पनाला सावरण्यासाठी तिच्याकडे जाते व बोलते की आई, तुम्ही या सगळ्याचा त्रास करून घेऊ नका. आपण आधीच ठरवलं आहे ना की ही प्रिया कशीही वागली तरी आपण मात्र तिच्याकडे लक्ष द्यायचं नाही आहे. त्यावर आता अश्विन तर अजूनच भडकतो व आता सायलीलाच बोलत असतो की तन्वीला काही एक बोलायचं नाही, तन्वीची यामध्ये काहीच चूक नाही आहे वगैरे तो असं बोलत असतो. व सायलीला बोलत असतो की हे सर्व काही तूच केलं आहेस, तूच या सर्वांना आमच्या विरुद्ध भडकवत आहेस वगैरे. आता मात्र त्याच्या अशा बोलण्याने अस्मिताला राहावलं जात नाही आणि अस्मिता आता अश्विनला बोलत असते की अरे तू काय बोलतोय, तुला कळतंय का, सायली जे काही बोलतीये ना ते एकदम खरं बोलतीये, यामध्ये तिची काही एक चूक नाही आहे वगैरे. तन्वीचे काय आहे ना की तन्वीचे रंग तुला माहीत नाही आहेत, मात्र आम्ही सगळेजण आता तिला पुरते ओळखून बसलो आहोत. तुलाच फक्त तिचा खरा चेहरा दिसत नाही आहे. आता असं हे सगळं अस्मिता जी असते ती अश्विनला बोलत असते. मात्र आता अश्विन अस्मितावरच भडकतो व तिलाच तो आता धमक्या देत बोलत असतो की अस्मिताई, हे सगळं तू बोलतीयस का, तू तर गप्पच बस, काही बोलूच नकोस. जेव्हा पाहावं तेव्हा माहेरातच तर पडलेली असतेस तू. आणि तुला जर या सगळ्यांची इतकी काळजी घ्यायचा जर पुळका वगैरे आलेला आहे ना तर तुझ्या सासरी राहत जा आणि तिथे राहून तो तुझ्या सासू सासऱ्यांची वगैरे काळजी घे ना. आता तो त्याच्या मोठ्या बहिणीशी सुद्धा असं बोलतो. हे पाहून खरं तर घरातील सर्वच जण फार चकित झालेले असतात. तन्वी मात्र फार खुश असते कारण तिच्या अपेक्षेप्रमाणेच सगळं काही तिथे घडत असतं. तिच्या अपेक्षेप्रमाणेच अश्विन घरच्यांशी भांडत असतो घरात शिरण्यासाठी वगैरे. पण आता अश्विन अशी भाषेत बोलतोय हे खरं तर घरातील कोणालाच पटत नसतं व पचतही नसतं की अश्विन असं कसं काय बोलू शकतो वगैरे. पण सर्वांना माहीत असतं की हे अश्विन नाही तर हे सगळं तन्वी त्याच्याकडनं करवून घेतीये. आता मात्र प्रतापलाही राहावलं जात नाही व प्रतापही बोलत असतो की हे बघ, यामध्ये तुला जे काही बोलायचं आहे मला बोल वगैरे. यामध्ये अस्मिताची किंवा इतर कोणाची काहीही चूक नाही आहे. आता सायलीही अश्विनवर खूप भडकते व बोलते की तुम्ही काय बोलताय ते तुम्हाला तरी कळतंय का, अस्मिता ताई 2 जीवांच्या आहेत, कमीत कमी याचं तरी भान राखायला हवं आहे तुम्ही. आता हे सगळं ऐकल्यानंतर अस्मिताला मात्र रडू आवरत नाही. आता अर्जुन तिला सावरायला येतो व तिला बोलतो की अस्मिताई, अगं तू अजिबातही वाईट वाटून घेऊ नकोस. हा अश्विन काय बोलतोय त्याचं त्यालासुद्धा कळत नाही आहे, त्यामुळे तू स्वतःला याचा त्रास वगैरे करून घेऊ नकोस. आणि तेवढ्यातच तिथे वकील येतात. खरं तर या वकिलांना अश्विननेच बोलावलेलं असतं आणि त्यांच्याकडून त्याने प्रॉपर्टीचे पेपर्सही तयार करून घेतलेले असतात. आणि ते येताच अश्विन त्यांच्याकडनं ते प्रॉपर्टीचे पेपर्स घेतो व त्यांना विचारतो की मी सांगितलं त्याप्रमाणे सगळे पेपर्स वगैरे रेडी केले आहेत ना तुम्ही. तर तो वकीलही अश्विनला ते सगळे पेपर्स वगैरे देऊन तिथून निघून जातो. आता मात्र हे प्रॉपर्टीचे पेपर्स वगैरे पाहून खरं तर तन्वी फारच खुश झालेली असते.
पण घरातील सर्वजण आता आश्चर्यचकित झालेले असतात की म्हणजे आता अश्विन पूर्ण तयारीनिशी आलेला दिसतोय. त्याने अगदी वकिलांना भेटून प्रॉपर्टीचे पेपर्स वगैरे सुद्धा तयार केलेले आहेत. तर आता ते पेपर जे असतात ते प्रताप पुढे तो पकडतो व बोलतो की प्रताप सुभेदार, आणि आता तो त्याच्या वडिलांशी या भाषेमध्ये बोलतोय. हे पाहून घरातील सर्वजण फार चकित झालेले असतात. अश्विनला याचंही भान नसतं की आपण भांडता आपल्या आईवडिलांशी कसं बोलतोय काय. तर तो आता बोलत असतो की प्रताप सुभेदार, हे जे प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत यावर पटकन सह्या करा, म्हणजे तुम्हालाही तुमचा मार्ग मोकळा आणि मलाही माझा मार्ग मोकळा. तुमच्याकडे 2च ऑप्शन्स आहेत. एक तर या प्रॉपर्टीवर सह्या करून मला माझा जो काही प्रॉपर्टीमध्ये हिस्सा वगैरे आहे तो माझा मला देऊन टाका, किंवा मला आणि तन्वीला या घरामध्ये घ्या. आता हे सगळं पाहून खरं तर प्रतापलाही काहीच सुचत नसतं की आता मी काय करू आणि काय नाही. तर खरं तर अश्विनच्या अशा वागण्यामुळे अर्जुनही फार त्याच्यावर चिडलेला असतो, पण काही बोलू शकत नसतो. प्रताप तर एकदमच निशब्द झालेला असतो आणि बाकी सर्वजण तर फक्त अश्विनकडे पाहतच राहतात की अश्विन असं कसं काय वागू शकतो वगैरे. कोणालाच काही कळण्यास काहीच मार्ग नसतो. तर आता निर्लज्जपणे हा अश्विन जो असतो तो ते पेपर्स प्रतापच्या हातामध्ये देतो आणि मागे वळून तो तन्वीला बोलतो की तन्वी, चला आता आपल्याला या घरामध्ये येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आपण आता आपल्या घरामध्ये, आपल्या हक्काच्या घरामध्ये राहू शकतो. आणि असं बोलून तो आता तन्वीला त्यांच्या रूममध्ये घेऊन जाण्यासाठी निघतो. पण तन्वी ही मात्र फार नाटकी असते. तीही त्याला बोलते की अरे अश्विन, तू उगाचच स्वतःला त्रास वगैरे करून घेऊ नकोस. आपल्याला माहीत आहे ना की आई बाबा वगैरे आपल्याला लगेच माफ करणार नाहीत वगैरे, त्यामुळे या झाल्या प्रकाराचा तू स्वतःला अजिबातही त्रास वगैरे करून घेऊ नकोस. आता तिचे हे नाटकं पाहून खरं तर घरातील सगळेजण खूप शॉक झालेले असतात की ही आमच्यासमोर कसं वागते आणि अश्विनला कसं तिने अशीच नाटकं करून वगैरे गुंडाळलेलं आहे, आणि अश्विन बिचारा कसा तिच्या प्रत्येक नाटकांना बळी पडतोय वगैरे. पण आता अश्विनला काही सांगूनही काही उपयोग नसतो, कारण तो फक्त तिच्यावरच विश्वास ठेवत असतो. आता ते दोघेही त्यांच्या रूममध्ये निघून जातात. तर कल्पनाला मात्र हा सगळा प्रसंग पाहून काय करावं ते सुचत नसतं. ती बिचारी फक्त रडत असते व बोलत असते की मला कधीच वाटलं नव्हतं की मला हे असा दिवसही कधी पाहायला मिळेल वगैरे. तर इकडे आता प्रतिमा जी असते ती जेवणाची तयारी वगैरे करत असते आणि अश्विन आणि तन्वीला जेवण करायला खाली या म्हणून ती आवाज देत असते. ती बऱ्याच वेळा तन्वीला आणि अश्विनलाही आवाज देते, पण दोघांकडनंही काही प्रत्युत्तर मिळत नाही. त्यामुळे तिलाही काही कळण्यास मार्ग नसतो की अश्विन आणि तन्वी कुठे आहेत. पण तेवढ्यातच तिथे सुमन येते आणि सुमन सांगते की वहिनी, अश्विन आणि तन्वी घरामध्ये नाही आहेत, ते तर केव्हाच घराबाहेर गेले आहेत. आता प्रतिमा विचारते की घराबाहेर म्हणजे नक्की कुठे गेले आहेत. आता ते मात्र सुमनला काही माहीत नसतं. त्यावर सुमन सांगते की ते तर खरं तर मलाही माहीत नाही, पण ते जेव्हा बाहेर गेले ना तेव्हा त्यांच्या हातामध्ये सूटकेस होती. आता हे सगळं तिथे बसून रविराजही ऐकत असतो. रविराजला मात्र काहीच फरक पडत नसतो व त्याला काही एक घेणं देणं नसतं की तन्वी आणि अश्विन आता कुठे गेले आहेत वगैरे. पण प्रतिमाला मात्र त्यांची काळजी वाटत असते. त्यामुळे सुमन जी असते ती प्रतिमाला बोलते की तुम्ही एकदा तन्वीला फोन करून पाहता का की ती दोघे कुठे गेले आहेत ते. त्यावर प्रतिमाही बोलते की हो, मी तिला एकदा कॉल करून विचारते ती कुठे गेली आहे. आणि प्रतिमा तन्वीला फोन करण्यासाठी फोन हातात घेते. तर तेवढ्यातच रविराज बोलतो की काही एक गरज नाही आहे ती दोघे कुठे गेली आहेत आणि कुठे नाही हे जाणून घेण्याची. सुमन, तुम्हाला जेवायला वाढ, मला काही एक जाणून घ्यायचं नाही आहे त्या मुलीबद्दल वगैरे. आणि तसंही तिची काय काळजी करायची, तिचा तो नवरा आहे ना तिच्यासोबत, मग काय काळजी करणार आहे तिची. ती कुठेही जाऊ, आपल्याला त्यांच्याशी काही एक घेणं देणं वगैरे नाही आहे. आता खरं तर रविराज फारच चिडलेला असतो आणि खरं तर त्याला थोडंसं बरंही वाटत असतं की बरं झालं आता ही तन्वी एकदाची स्वतःहूनच घर सोडून गेली आहे म्हणून. पण प्रतिमाला काही राहवलं जात नाही व ती रविराजला बोलत असते की अहो, कमीत कमी ते कुठे गेले आहेत काय वगैरे तेवढं तरी आपल्याला माहीत असं
असायला नको का? तर रविराज आता चिडलेला असतो व तो सुमनला बोलतो की सुमन, काही एक गरज नाही आहे ते दोघे कुठे गेले ते काय वगैरे आपल्याला माहीत करून घेण्याची, चल मला जेवायला वाढ वगैरे. तर आता प्रतिमा आणि सुमन दोघीही खरं तर गोंधळलेल्या असतात रविराजच्या अशा बोलण्यामुळे व त्यांनाही सुचत नसतं की आता तन्वीला कॉल करावा की करू नये. तर तन्वी आणि अश्विन आता त्यांच्या बॅग वगैरे घेऊन त्यांच्या रूममध्ये पोहोचलेले असतात आणि रूममध्ये पोहोचतात ती बॅग एका बाजूला फेकून तन्वी मात्र एकदम महाराणीसारखी बेडवर बसलेली असते व स्वतःशीच बडबडत असते की फायनली मी माझ्या हक्काच्या घरामध्ये आली आहे आणि किती दिवसांपासून मी या क्षणाची वाट पाहत होते की कधी मला एकदाचं माझ्या घरामध्ये, माझ्या हक्काच्या घरामध्ये यायला मिळेल वगैरे. मात्र या सगळ्या झाल्या प्रकारामुळे अश्विनला मात्र फार वाईट वाटत असतं. अश्विन मात्र त्याला स्वतःचीच लाज वाटत. आता त्याचा असा चेहरा पाहून ही तन्वी मात्र मनातल्या मनातच बोलत असते की झाली लगेच याची रडायला सुरुवात. अरे किती दिवसांनी मला हा विजय मिळाला आहे, किती दिवसांपासून मला या घरात शिरायचं होतं वगैरे असं तिचं नाटक सुरू असतं. तर आता सर्वच जण इकडे जेवायला बसलेले असतात. मात्र कुणाचंही जेवणाकडे लक्ष नसतं व कुणीही जेवण वाढायला घ्या वगैरे. तर जेवणाकडे मात्र कुणाचंही लक्ष नसतं. तेव्हा सायली प्रतापला बोलते की बाबा तुम्ही जेवणार आहात की नाही, आता प्रियाचा विषय सोडून द्या. आणि आता जर इथे पूर्ण आजी असती तर मग त्यांनी काय तुम्हाला असं उपाशी राहू दिलं असतं का? आणि त्यांनासुद्धा किती वाईट वाटलं असतं तुम्ही असे उपाशी आहात म्हटल्यानंतर. तुम्ही जर जेवणार नसाल ना तर मी लगेच पूर्ण आजीला कॉल करून सांगेल की तुम्ही जेवत नाही आहात म्हणून. आता खरं तर सायली असं बोलून थोडं वातावरण हलकं फुलकं करण्याचा प्रयत्नही त्याच दुःखामध्ये वगैरे बुडालेले असतात. त्यावर अश्विन बोलतो की तन्वीचं मात्र ठीक आहे, तिचं आपण समजू शकतो, पण तिच्यामुळे अश्विनसुद्धा कसा बोलतोय आपल्यासोबत, कसा वागला तो आज आपल्या सर्वांसोबत आणि त्याचंच खरं तर फार वाईट वाटतंय. त्याला कधी कळणार आहे तन्वीचं सत्य वगैरे. तर आता सायली सर्वांना समजावते की हो ते सर्व काही ठीक आहे, पण आपल्यालाही माहीत आहे की प्रिया कधीही सुधारणार नाही आणि आपल्याला तिच्या या गोष्टींचा त्रास होतोय हे पाहिल्यानंतर मात्र तिला आनंदच होणार आहे. मग आपण तिच्या नको त्या गोष्टींचा स्वतःला त्रास करून घेऊन तिला का आनंदी करायचं आहे. आणि आपल्याला त्रास होतोय म्हटल्यानंतर तिला काही एक फरक पडणार नाही आहे, ती कधीही सुधारणार नाही आहे. तर आता तन्वी इकडे अश्विनला समजावण्याचा नाटक करत असते की अरे तुझं सर्व काही बरोबर आहे, पण तूच पाहिलंस ना की तुझे आई बाबा कसे बोलत होते बरं आपल्याबरोबर, अरे कसे वागले ते आपल्याबरोबर. आणि तुझ्या आईबाबांना आपण या घरात आलेलंही नको आहे आणि म्हणूनच तर त्यांनी आपल्याला घराबाहेर वगैरे काढलं होतं. पण आता मात्र आपल्याला जिंकायचे, आपल्याला सर्वांची मनं जिंकायची आहेत आणि पूर्वीसारखं एकदम आनंदाने आपल्या घरामध्ये राहायचे वगैरे. त्यावर अश्विन बोलतो की कसं जिंकणार आहोत पण आपण त्यांची मनं आता. त्यावर तन्वी बोलते की हो नक्कीच. आमच्याकडे डायनिंग टेबलवर मात्र सायली सगळ्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असते की ठीक आहे, आता प्रियाच्या वागण्यामध्ये तर काही सुधारणा होणार नाही आहे आणि आपण तिच्या वागण्याचा आपल्याला त्रास करून घेतल्यानंतर त्रास तर फक्त आणि फक्त आपल्यालाच होणार आहे वगैरे. ती असं घरच्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असते आणि ती बोलते की आणि आई तुम्हीच काही दिवसांपूर्वी बोललात ना की या दिवाळीला सर्वजण सोबत असतील, फक्त अश्विन नसेल म्हणून. पण पहा ना आता तन्वीच्या निमित्ताने का होईना पण अश्विन भाऊजी या घरामध्ये परत आले आहेत आणि दिवाळीला आपण सर्वजण सोबत असू आणि आपण सर्व सोबत मिळून ही दिवाळी साजरी करूयात वगैरे असं ती बोलत असते. तर असं ऐकल्यानंतर खरं तर कल्पनालाही थोडंसं हायसं वाटत असतं. तर प्रताप सायलीला बोलतो की सायली अगं प्रत्येक निगेटिव्ह गोष्टीमध्येही काहीतरी चांगले शोधण्याची तुझी ही सवय फार छान आहे वगैरे असं बोलत असते. तर सायली ही सर्वांना आता जेवण करायला सांगते आणि त्यापूर्वी ती सर्वांकडून वचन घेते आणि बोलते की पण त्याआधी मला सर्वांनी आता एक वचन द्या की तुम्ही
प्रियाच्या वागण्याचा काही एक स्वतःला त्रास करून घेणार नाही आहात. आणि घरचे सर्वही तिला आनंदाने ते वचन देतात आणि त्यानंतर मात्र सर्वच जण हसत खेळत जेवण करत असतात. तर तेवढ्यातच कल्पना जी असते ती सायलीला सांगते की सायली, जेवण खरंच खूप छान झालं आहे हं. तर अर्जुन आणि अस्मिताही सांगतात की हो, जेवण छान झालं आहे. तर कल्पना सांगते सायलीला की अगं, अस्मिताला कोथिंबिरीच्या वड्या खाव्याशा वाटत आहेत, त्यामुळे तू काय कर की उद्याच तिच्यासाठी कोथिंबिरीच्या वड्या कर. तर विमलही बोलते की हो हो चालेल ना, मी उद्याच खूप सारी कोथिंबीर वगैरे घेऊन येते मार्केटमधनं. तर आता तन्वीला खरं तर फार भूक लागलेली असते आणि त्यासाठी आता ती अश्विनला समजावत असते की चल आपण आता घरच्यांसोबत जेवण करूयात म्हणून. काही झालं तरी आपल्याला त्यांची मनं जिंकायची आहेत आणि मलाही फार भूक लागलेली आहे आणि किती दिवस झाले आपण असं घरच्यांसोबत एकत्र बसून जेवणच केलेलं नाही आहे. त्यामुळे चल आपण खाली जाऊयात आणि घरातील सर्वांसोबत बसून आनंदाने जेवण करूयात वगैरे. तर आता अश्विन मात्र चिडलेला असतो व तिला बोलतो की मला तर त्यांचा चेहरासुद्धा पाहायची इच्छा नाही आहे, पण खाली गेल्यावर त्यांचा चेहरा पाहावा लागेल. त्यावर तन्वी बोलते की त्यांचा चेहरा तर आपल्याला आता रोजच पाहावा लागणार आहे, पण आता आधी तू जेवायला चल, मला भूक लागली आहे. असं बोलून ती त्याला हाताला धरून आता खाली घेऊन येते जेवण करण्यासाठी. तर ते खाली येऊन पाहतात तर सर्वच जण मस्त आनंदात जेवण करत असतात आणि आधी तन्वी पुढे येते आणि ती खुर्चीवर बसणार. तेवढ्यातच सायली तिला थांबवते व बोलते की थांब प्रिया, तू अजिबातही तिथे खुर्चीवर बसायचं नाही आहेस. आता मात्र तन्वी चिडते व बोलते की का बसायचं नाही आहे मी. तर सायली तिला बोलते की तुला जर या घरामध्ये राहायचं असेल तर काही नियम पाळावे लागतील. आता तन्वी चिडते व बोलते की मी आधीही याच घरामध्ये राहत होते आणि तेव्हा तर असे कुठलेच नियम नव्हते. आता सायली तिला बोलते की हो, आणि ते म्हणूनच तर तू सगळ्यांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकत होतीस ना, आणि तेव्हाच तर माझ्या माणसांना किती वेळा तू असं जेवणाच्या ताटावर रडवलं आहेस. पण मला आता ते अजिबातही सहन होणार नाही आणि म्हणूनच तुझ्यासाठी काही नियम बनवलेले आहेत. तर आता अश्विन मात्र चिडतो व बोलतो, काय नियम आहेत तुझे, सांग पटकन आम्हाला. तर आता सायली तिचे नियम सांगायला सुरुवात करते व सांगते की नियम नंबर 1, तू आमच्यासोबत इथे आमच्या पंक्तीला बसून जेवण करणार नाहीस. आता मात्र तन्वी चिडते. तर सायली सांगते की तुझ्यासाठीचं जेवण, नाश्ता, तुझं चहा कॉफी जे काही असेल ना, ते तू तुझं हाताने बनवून घ्यायचं. आम्ही फक्त आमच्या कुटुंबासाठी जेवण बनवणार, तुझ्यासाठी कुणीही जेवण वगैरे बनवणार नाही आहे. आता मात्र तन्वीही चिडते. तर सायली सांगते आणि तुझं जेवण वगैरे बनवून झाल्यानंतर जे काही भांडे ओटा वगैरे आवरायचं असेल ना, ते सगळं काही तू व्यवस्थित आवरून ठेवायचं किचन. असं फक्त जेवण बनवून किचन तसंच सोडून द्यायचं नाही. आणि तू आमच्यासोबत आमच्या पंक्तीलासुद्धा बसून जेवायचं नाही आहेस, कारण तू नेहमीच याआधी जेवणाच्या ताटावरच सर्वांना रडवत होतीस. त्यामुळे तू आमच्यासोबत तर जेवू शकत नाहीस आणि तू एकतर आमच्या आधी जेवण करून घेत जा किंवा आमचं जेवण झाल्यानंतर जेवण करत जा. खरं तर आता सायलीचे हे सगळे नियम ऐकून ना घरातील सर्वच जण सायलीवर खुश असतात. तन्वी मात्र फार जास्त चिडलेली असते व बोलते, म्हणजे काय म्हणायचं आहे तुला नक्की, की मी या कुटुंबाचा भाग नाही आहे का? त्यावर सायली सांगते, अगं नाहीच आहेस, तू या कुटुंबाचा भागही नाही आहेस, नव्हतीस आणि नसणार आहेस. त्यावर अश्विन सांगतो की हो ठीक आहे, माझ्यासाठी सुद्धा इथून पुढे तन्वीच जेवण बनवेल व मी तन्वीसोबतच जेवेल वगैरे. तर आता त्या दोघांना साफ इग्नोर करून सर्वजण जेवण करायला बसतात. तर प्रताप सायलीला बोलतो की सायली, अगं बास आता, या मुलीला भरपूर वेळ दिला असतो, चल जेवण करायला बस. आता सायली ही जेवण करायला बसते आणि या सगळ्यांच्या गप्पा सुरू होतात आणि तन्वी मात्र बोलायचा प्रयत्न करत असते की अगं पण मी जेवण कधी बनवू, किती उशीर झाला आहे, मला भूक लागली आहे वगैरे. मात्र हे सर्वजण तिच्या बोलण्याकडे काही एक लक्ष देत नाहीत आणि त्याचमुळे मग अश्विन तिला बाजूला घेऊन येतो आणि दोघे इकडे सोफ्यावर बसलेले असतात. तर तन्वीला मात्र भूक लागली असल्यामुळे ती चिडलेली असते व बोलत असते की अरे आता यांचं कधी जेवण होणार, मी कधी स्वयंपाक करणार आणि कधी जेवणार आपण, त्यापेक्षा तू ऑनलाईनच काहीतरी ऑर्डर कर आपल्यासाठी वगैरे. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत
अर्जुनने आता सायलीसाठी तो साडीचा ड्रेस शिवायला टाकलेला असतो, तो शिवून घेऊन येतो आणि सायलीला सरप्राईज देतो. तर सायली तो ड्रेस घालून खाली हॉलमध्ये येते. तर आधीपासूनच घरातील सर्व मंडळी हॉलमध्ये उपस्थित असतात. तर सायलीला त्या ड्रेसमध्ये पाहून खरं तर सर्वच जण खूप खुश होतात आणि तेवढ्यातच तेथे रविराज आणि प्रतिमाही आलेले असतात. तर प्रतिमा अगदी तोंड भरून सायलीचं कौतुक करते आणि तेवढ्यातच अर्जुन सायलीला सांगतो की तुला आईच्या साडीचा ड्रेस शिवून हवा होता ना, घे मग, तुझ्या आईच्याच साडीचा हा ड्रेस शिवलेला आहे. हा ड्रेस प्रतिमा आत्याच्या साडीचा आहे. आता मात्र सायलीला हे सगळं ऐकून खूप भरून आलेलं असतं. तर रविराजही तिथे येतो आणि सायलीला सांगतो की सायली, या जन्मात नाही पण पुढच्या जन्मात मात्र तू आमची मुलगी म्हणून आमच्या पोटी जन्म घे वगैरे. आता खरं तर या सर्वांमुळे सायली फार खुश झालेली असते ती आनंदानेच अर्जुनला मिठी मारते. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.